आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगावच्या राजकारणात मोठी घडामोड। माजी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ सुरेखा घाळे यांचा भाजपमध्ये प्रवेश। घाळे यांच्या पक्ष प्रवेशाने शहरात राजकीय चर्चांना उधाण। नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रयत्नांना यश। बोरगावच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून तत्कालीन ग्रामपंचायत अध्यक्षा सौ सुरेखा महावीर घाळे यांनी डॉक्टर महावीर घाळे पतीसह जोल्ले गटाच्या भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलं असून बोरगाव नगरपंचायतच्या सत्ताधारी गटाला विरोधी करून भाजपमध्ये झालेला हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे। या पक्षप्रवेशासाठी नगरसेवक शरद जंगटे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले यांची राष्ट्रीय सहकारी संघटनेवर संचालक म्हणून निवड झाली असल्याने अण्णा वहिनी यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री श्रीकांत बन्ने यांनी केलं, तर स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक शरद जंगटे यांनी केलं। यावेळी पक्षप्रवेशावेळी बोलताना सौ सुरेखा घाळे म्हणाल्या की आमदार सौ शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे। विकासाच्या प्रवाहासोबत राहून बोरगाव शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। यापुढे आपण अण्णा वहिनी यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे करीन असा विश्वास घाळे यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी घाळे दाम्पत्याचे पक्षात स्वागत करताना सांगितलं की घाळे दाम्पत्याच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा भाजप पक्षाला मोठा लाभ होईल। त्यांच्या प्रवेशामुळे बोरगाव शहरात जोल्ले गटाला 10 हत्तीचं बळ मिळालं आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी नगरसेवक शरद जंगटे यांच्या कार्याचं कौतुक करताना सांगितलं की शरद जंगटे हे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत। त्यांच्या प्रयत्नामुळे बोरगाव शहरात विकासाला गती मिळाली असून भाजपची ताकदही सातत्याने वाढत आहे। या कार्यक्रमास हाल शुगरचे अध्यक्ष जयकुमार खोत, संचालक श्रीकांत बन्ने, भरत नसलापुरे, सौ सुरेखा घाळे, प्रकाश शिंदे, मधुकर पाटील, डॉक्टर महावीर घाळे, राजशेखर हिरेमठ, महादेव नेजे, राजू लटलटे, अजित तेरदाळे, बबन रेंदाळे, बंडू माळी, बाळासाहेब उरणकर, महावीर पाटील, संजय महाजन, फिरोज अपराज, किसन गोसावी, राजू कुंभार, आशा पाटील यांच्यासह सकल भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते। एन न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि सुंदर केलेलं आहे। आज मी आपल्या देशाच्या विकासाचा पक्ष म्हणून मोठ्या पक्षात मी सामील झालेले आहे आणि मी आज शपथ घेत आहे हे कार्य मी चांगल्या पद्धतीनं मी सर्वांना समजून घेऊन जाईन, कारण ह्या अगोदर मी सगळ्यांना समजून घेतलेलं आहे। म्हणून मी आज वहिनींना सांगते केव्हा ही सर्व महिला असू दे, सर्व माझ्या पालकांना असू दे, सर्वांना समेत घेऊन सगळ्या पंचकृषीचा विकास करण्यासाठी आणि तुमची चांगली पद्धती उन्नती होण्यासाठी मी सतत कार्य करीन, एवढंच मी बोलते। कारण आपल्याला कसं झालेलं आहे की पुढे तुम्हाला सगळे पक्ष प्रवेश सगळ्यांनाच असते, कारण आनंदाचा आहे। वसंत ऋतू बदललेला आहे, त्यावेळेस माणसानं बदलणं सुद्धा गरजेचं आहे, कारण वहिनींचा आणि अण्णांचा एवढा थोडक्यात आढावा करणं तेवढं सोपं नाही। आपण कुठल्या तऱ्हेत करूया आणि मी माझे 2 शब्द सांगते। आकाशाचा कागद करून आला, सागराच्या पाण्याची शाई करून आणली, पण अण्णा वहिनींचं कौतुक करायला माझ्याकडे शब्दच पुरले नाही। जय हिंद, जय कर्नाटक, जय भारत। आणि आज तुम्ही भाजपामध्ये आमच्याकडे आलाय, कधीच तुमच्या मान सन्मानाला धक्का लावू देणार नाही आणि तुमचा अनुभव आणि आमचा अनुभव आणि इथं बसलेल्या सर्वांचा अनुभव घेऊन आम्ही बोरगावचा एवढंच नाही तर निपाणी तालुक्याचा सर्वांगीण विकास म्हणजे काय असतंय ते करून दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्यासोबत करतो। ह्याच्या पाठीमध्ये शरदला विसरलं तर चालणार नाही है ना, कारण इथं बोरगावमध्ये एक छोटासा सामान्य कार्यकर्ता, एक छोटासा युवा बोरगावमध्ये टक्कर द्यायचं आणि निपाणीच्या हलसिद्धनाथ साखर कारखान्याचा एक संचालक म्हणून आणि बोरगावच्या विकासासाठी
रोज 10 वेळा फोन शरदचा असतोय. मी कंटाळून फोन उचलायचं पण एकदा सोडतो, कारण आम्ही कामात असतोय. 10 वेळा विचारलं तर दुसरं काय चिंता नसतंय. बोरगावला हे पाहिजे, बोरगावला ते पाहिजे, इथं हे करायला पाहिजे, तिथं ते करायला पाहिजे. म्हणजे आपलं गाव सुधारलं पाहिजे, आपली जनता सुधारलं पाहिजे, आपल्या जनतेचं कल्याण झालं पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, हे एक कळकळ त्यांच्या मनात असल्यामुळं त्यांनी आम्हाला पिडतात. आणि पिडणारे कार्यकर्तेच खरं कार्यकर्ते असतात. कारण पुढं बोलणं आणि पाठीमागं गप राहणं हे नाही शोभत. आपण जे पिडतो ना, तर ते गावातलं कळकळीनं आमच्याकडे त्याने पिडत असतात. आणि अशी कार्यकर्ते, खरोखरच असे नेते या बोरगावला देखील पाहिजे होतं. आणि त्यांच्या एका सपोर्टमुळे इथं असणारे, मी त्यांचं एकट्यांचंच नाव घेतलं म्हणून दुसरी आणि रागाला येऊ नका, सगळे ನಾವಿಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನೋಡ್ರೆ ಬಹುತೇಕ ಈ ಒಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಬೋರ್ಗಾವದಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದೆವು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಶರತ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲಿಯೂ ಫಂಡ್ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಪರದಾಡಿ ಓಡಾಡಿ ಅಥವಾ MLA ಅವ್ರಿಗೆ ಬೆನ್ನತ್ತಿ ಇವತ್ತು ಫಂಡ್ ತಂದು ಇವತ್ತು ಗಲ್ಲಿಗಲ್ಲಲ್ಲಿ ಕೂಡ ರೋಡ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಮೊನ್ನೆ ಬೋರ್ವೆಲ್ ಕೂಡ ನೋಡಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬೋರ್ಗಾವನ್ನ ಏನು ಹಿಂದಿನ ಒಂದು 5-10 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಒತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ಬೋರ್ಗಾವದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಒಂದೇ ಒಂದು ವಿನಂತಿ, ನೀವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಸುಖದಲ್ಲಿ ನೀವು ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು, ನಾವು ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಸೇರಿ ಬೋರ್ಗಾವ್ ಗ್ರಾಮ ಠಾಣೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತ್ಸ್ಯೇದ್ರವನ್ನು ನಂದನವನವಾಗಿ ಮಾಡೋಣ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಗಾಳಿ ಅವರು ಮತ್ತು ಶ್ರೀಮತಿ ಗಾಳಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಿಪ್ಪಾಣಿ ಭಾಗದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮುಖಂಡರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು अर्पण ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಗತ. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.